नमस्कार श्रोते हो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रीडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर, जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा. आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र पोलीस सेवेतील अतिशय प्रेरणादायक अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकातील एक महत्त्वपूर्ण प्रकरण, हायस्कूल याचा उर्वरित भाग. तुम्ही नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उर्वरित भाग ऐकण्यासाठी बेल आयकॉन दाबा. हायस्कूल. डॉक्टर मामा नेहमी सांगायचे, लोक अर्ध आयुष्य पैसे कमवतात आणि आरोग्याची हेळसांड करतात आणि उर्वरित अर्ध आयुष्य कमावलेले पैसे आम्हाला देऊन हेळसांड झालेल्या आरोग्याचे उपचार करण्यात घालवतात. नेहमी खबरदारी घ्या, चांगल्या सवयी लावा. हिरव्यागार वनराईकडे पाहिलं तर चष्मा कधीच लागणार नाही. डोक्यावर उभं राहिलात तर टक्कल कधीच पडणार नाही. जेवायच्या आधी स्वच्छ हात धुतले तर ताप कधीही येणार नाही. गरम गरम जेवण केलं आणि फळं पालेभाज्या योग्य प्रमाणात खाल्ल्या तर थकवा कधीही जाणवणार नाही. आमच्या खेड्यातल्या मानसिकतेच्या अगदी विरुद्ध मामा सांगायचे. त्यांचा दृष्टिकोन वैज्ञानिक होता. व्रतवैकल्य, उपास-तापास याच्या ते विरोधात होते. अंधश्रद्धा बाळगताना कोणी दिसलं तर ते झाप झापायचे. मुहूर्त पाहून काम सुरू करणं, दिवस शुभ किंवा वर्ज्य असणं, काहीतरी आडवं गेलं की अपशकुन मांडणं, कोणालाही हात आणि पत्रिका दाखवणं याचा ते कसून विरोध करायचे. त्यांच्या या सत्यशोधकी वृत्तीला त्यावेळी गावात विरोध असायचा. गावातले देवऋषी त्यांच्याकडे पेशंट पाठवायचे नाही. अनेकदा साप चावलेल्या व्यक्तीला मारुतीच्या देवळात आणून ठेवलं जायचं. दवाखान्यात कुणी न्यायचं नाही. पेशंटला घेऊन थेट मारुती मंदिर गाठलं जायचं. देवऋषीच्या अंगात यायचं व तो तंतरमंतर म्हणत कुंकू, अबीर, गुलाल या साप चावलेल्या माणसावर फुंकायचा. शेंदूर लावून ताईत बांधायचा. पण निसर्ग आपलं काम करायचा. साप बिनविषारी असेल तर माणूस वाचायचा आणि जहरी असेल तर ताबडतोब वरचं तिकीट काढायचा. पण बिनविषारी सापाचं प्रमाणच अधिक असतं. त्यामुळे हनुमानाच्या मंदिरात पेशंट बिना उपचारानं ताठ उभा राहायचा. साहजिकच गाववाल्यांचा या चमत्कारावर ठाम विश्वास होता. पेशंट बरा झाला की सगळे देवऋषींचे पाय धरायचे. चमत्कार मानला जायचा. पण विषारी असेल आणि पेशंट मंदिरात गचकला तर त्याच्या पापाचे घडे भरले होते. त्याच्या पूर्वीच्या जन्माच्या कर्मामुळे त्याला जग सोडावं लागलं असं देवऋषी ठोकून द्यायचा. मला आठवतं, शेजारच्या सुताराच्या अण्णांचं असाच विषारी साप चावून निधन झालं होतं. त्यांनाही थेट हनुमान मंदिराच्या ICUमध्ये म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात ॲडमिट केलं होतं. अजूनही मला राहून राहून वाटतं की जर योग्य वेळी अण्णाला डॉक्टर मामांकडे नेलं असतं तर सुतार काकूचं पांढरं कपाळ आयुष्यभर बघावं लागलं नसतं. एका अंधश्रद्धेमुळे 2 पोरांना मोठे करत आयुष्याचा गाडा तिला एकटीला ओढावा लागला होता. अशा गोष्टींना विरोध करण्यासाठी डॉक्टर मामांनी आम्हा विद्यार्थ्यांना एकत्र करायला सुरुवात केली. घराघरात आधुनिक दृष्टिकोन कसा पोहोचेल यासाठी ते वेळ काढायचे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गावात व्यक्तिमत्व विकासाच्या आणि शारीरिक स्पर्धांचं आयोजन केलं जायचं. बौद्धिक व्याख्यानांचं आयोजन केलं जायचं. डॉक्टर मामांच्या पुढाकारानं घेतलेल्या नवनव्या आणि रचनात्मक कार्यक्रमामुळे आम्हा विद्यार्थ्यांना दिशा मिळाली. खेडेगाव हे खरं तर विद्यापीठासारखं असतं. औपचारिक पदव्या न घेतलेले पण जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारे अनेक मास्तर इथे भेटतात. इथल्या सगळ्या व्यवसाय करणाऱ्यांना आपुलकीनं व आदरानं बोलवलं जातं. ड्रायव्हर नाना, डॉक्टर मामा, पोस्टमन काका, शिपाई आबा, कोतवाल भाई अशी बिरुदं पदव्यांपेक्षा अधिक मानसन्मानाने मानली जायची. रात्री पारावरच्या गप्पा म्हणजे इकडची तिकडची खलबतं असायची. पण गावातील तरुणाईला उद्योगाला, बाजाराला, शेतीला कशी योग्य दिशा दिली जाईल याचीही पारायणं इथे चर्चेला यायची. मला मुळीच आठवत नाही की माझ्या लहानपणी कोणी गावात आत्महत्या केली की कोणाचा खून झाला. वारकरी संप्रदायाचा जपलेला आध्यात्मिक ठेवा सामान्यांना प्रचंड मानसिक बळ द्यायचा. तुकोबांची
ठेविले अनंते तैसेची राहावे अशी कवनं कधी कधी आळसाला खतपाणी घालायचे. पण भले तरी देव कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी अशा अभंगानं जगण्याची लढाऊ मानसिकताही तयार होईल. पण काहीही झालं, कितीही कडवट झालं तरी कोणाचा जीव घ्यायचा नाही किंवा स्वतः द्यायचा नाही अशी सहनशक्ती संस्कार व परंपरातून निर्माण झाली होती. लहान असताना आजी एका खुनाची गोष्ट सांगायची व त्यामुळे कुटुंबाची वाताहत कशी लागते हेही समजावून सांगायचे. माझी एक आत्या शेजारच्या चिंचोली गावात दिली होती. तिचे पती शाळा मास्तर होते. एकदा कोकरूडच्या मटणाच्या दुकानात गावातल्याच एका गावगुंडासोबत त्यांची हमरीतुमरी झाली. हमरीतुमरीचं रूपांतर मारामारीत झालं व त्या गावगुंडानं आमच्या मामांच्या पायाच्या नळ्या चांगल्याच सुजवल्या. हे आमच्या कुटुंबासाठी अत्यंत अपमानास्पद होतं. प्लॅन झाला, कट रचला व दुसऱ्याच आठवड्यात बाजारच्या दिवशी पलटण मटणाच्या दुकानावर पोहोचले. चांगल्या मामा, दत्ता दादा आणि माझा आतेभाऊ तानाजी अण्णा पुढे होते. हातघाईवरून प्रकरण आटोक्याबाहेर गेलं. तानाजी अण्णा 16 वर्षांचा होता. वडिलांच्या अपमानाचा अंगार त्याच्या प्रतिशोधाच्या भावनेनं भडकला आणि त्या चकामकीत गावगुंडांचा जीव गेला. या सगळ्यांना जेलमध्ये खडी फोडायला जावं लागलं. अण्णाचं वय कमी म्हणून तो 2 वर्ष सुधारगृहात प्रोबेशन पूर्ण करून घरी आला. पण या सगळ्या कोर्ट कचेऱ्यांनी कुटुंबाचं कंबरड मोडून गेलं. आजीचे सगळे दागिने, शेती गहाण ठेवून पैसे उभे केले गेले होते. त्यामुळे क्षणभराच्या त्या रागाच्या उद्रेकानं अनेक पिढ्याचं शत्रुत्व तर तयार झालंच, शिवाय आर्थिक घडी विस्कटल्यानं मुलांना शाळा सोडाव्या लागल्या. मुलींची लग्न वय झालं नसतानाही करावी लागली. 10वीला गेलो. या वर्षाची भीती अनेकांनी घातलेली. बोर्डाच्या परीक्षेच्या व बोर्डाची परीक्षा देणाऱ्या मुलांच्या आख्यायिका ऐकायला यायच्या. 10वीचा निकाल वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर असायचा. त्यात राज्यात पहिला कोण, तो काय होणार, त्याच्या आईवडिलांच्या मुलाखती, बोर्डाचे अध्यक्ष, त्याला पेढा खाऊ घालतानाचा फोटो, या सगळ्या गोष्टीचं अप्रूप वाटायचं. 1987 साली एका गिरणी कामगाराचा मुलगा राज्यात 96% मार्क मिळवून पहिला आला होता. त्याचा पेपरमध्ये आलेला फोटो व त्याची सक्सेस स्टोरी कापून वहीत जपून ठेवली. चायला हा येऊ शकतो तर आपण का नाही, ही जिद्द निर्माण झाली. आत्याचं मातीचं घर, तेही भाड्याचं, त्यात 2च खोल्या. एका खोलीत पडवीतील बाथरूम, स्वयंपाकघर आणि दुसऱ्या खोलीत एक कॉट, कोपऱ्यात रेडिओ. 3 आतेभाऊ व मी चौथा असे आम्ही 4घे जण 2 छोट्या गाद्यांवर चेंगरून झोपायचो. दोघात एक उशी व पांघरायला चादर असायची. सोलापुरी चादरीचा तो वास अजूनही माझ्या नाकात घुमतो. लाईटीचाही जेमतेम व आवश्यक तेवढाच वापर असायचा. फॅनचे चोचले नव्हते, त्यामुळे डास, ढेकून, पिसवा व त्यात सदृश्य प्राण्यांशी जुळवून घेऊन झोपावं लागले. हळूहळू त्याची सवय लागली. आत्याचे दीर मिलिटरीत होते. ते मिलिटरी कॅन्टीनमधून ओडोमॉस लोशन आणायचे. पण मामांना त्याच्या वासाची ॲलर्जी असायची. उन्हाळ्यात खूप उकडायचं. त्यावेळी हे लोशन हातापायाला चोळून आकाशातले तारे व चंद्रांशी गप्पा मारत आम्ही अंगणात झोपायचो. थंडीच्या दिवसांसाठी आत्या सगळ्या जुन्या कपड्यांना टाचून गोधडी बनवायची. या गोधडीत मिळणारी आल्हाददायी ऊब मला पंचतारांकित हॉटेलमधली रेशमी रजईमध्ये कधी जाणवली नाही. ती भल्या पहाटे उठून सगळी कामं करायची. मामांचा डबा सकाळी 6 वाजता तयार असायचा. मला कळत होतं जागेची अडचण आहे, पण बोलणार कोण व कसं. मला अभ्यासाला टेबल खुर्ची पाहिजे होती. टेबल लॅम्पची स्वप्न मला पडायची. शेवटी धाडस करून कोकरूडच्या आजीला ही गोष्ट सांगितली. आत्यांनी नाही होय म्हणत अभ्यासासाठी भाड्यानं खोली घ्यायला मान्यता दिली. चहा, नाश्ता व जेवायला घरी यायचं अशी अट होती. मी आनंदित झालो,
खोली शोधू लागलो. बामणपाड्यात गायकवाड सर राहायचे. आम्हाला पीटी शिकवायचे. त्यांच्या शेजारी एका पडक्या इमारतीत खोली मिळाली. माडीवर असणाऱ्या या खोलीत झोपायला चटई व चादर, कोकरूडहून आणलेलं साधं लाकडी टेबल खुर्ची, पुस्तकांसाठी असलेली पत्र्याची पेटी असा बाडबिस्तरा मी मांडला. तात्यांनी मुंबईहून आतेभावाची एक जुनी सायकल आणली होती. आता सायकलनं मला 5 मिनिटात शाळेत पोहोचणं शक्य होणार होतं. पट्ट्यापट्ट्यांच्या चड्ड्या व फुल बनियन घालायचा आत्याच्या घरी नियम होता. माझे सगळे मित्र सँडो बनियन व इलॅस्टिकची चड्डी घालायचे. मलाही अनेक दिवस त्याचं आकर्षण होतं. त्यामुळे तात्यांना पटवून 2 जोडी सँडो बनियन व इलॅस्टिकच्या पॅन्ट घेतल्या. गावाकडून तात्यांची लुंगीही आणली. दरवर्षी आठवडी बाजारात मी मातीची पिगी बँक खरेदी करायचो. तिच्यात मी दर आठवड्याला 1-2 रुपये टाकायचो. मे महिन्याच्या सुट्टीत पाहुणे गावी आले की जातेवेळी 5-10 रुपयांच्या नोटाही कोंबायचे. वरवरून विरोध केला तरी खाऊसाठी दिलेली ही भेट माझी बँक लवकर भरायला मदत करायची. मे महिन्यात मी पिगी बँक फोडली की अनेक नाणी आणि नोटा भस्कन बाहेर पडायच्या. हरखायला व्हायचं. 10वीच्या वर्गात जायच्या वेळीही मी माझी वर्षभराच्या बचतीची पिगी बँक फोडली. तब्बल 115 रुपये जमा झाले होते. यावेळी त्यातून करमणुकीसाठी काही न घेता थेट घड्याळाच्या दुकानात गेलो आणि अनेक दिवस बाहेरून ज्यावर माझा डोळा होता ते टेबलावर ठेवायचं लाल रंगाचं गोल गजराचं घड्याळ खरेदी केलं. त्यामुळे आता मला आत्याच्या पहाटेच्या हाकेशिवाय लवकर उठणं शक्य होणार होतं. तानाजी अण्णांनी त्याचं जुनं पण चालू असणारं चावीचं HMTचं मनगटी घड्याळ भेट दिलं. एवढ्या सगळ्या गोष्टी मिळाल्यानं माझी अभ्यासाची जबाबदारी साहजिकच वाढली. एकच हुरहुर होती, ती म्हणजे घरमालकाचा मोठा मुलगा वेडा होता व रात्रभर मोठमोठ्यानं विवळत असायचा. तो निरुपद्रवी आहे असं सांगितलं असतानाही वाऱ्यानं जशी खिडकी वाजली तरी तो आला की काय अशी भीती वाटायची. गायकवाड सरांची साथ होती. पिळदार शरीर यष्टीचे हे शिक्षक बजरंगबलीचे भक्त होते. आम्ही राहत होतो त्या वाड्याशेजारीत समर्थ रामदासांनी बांधलेलं हनुमानाचं शिवकालीन मंदिर होतं. गायकवाड सर पहाटे उठून त्या मंदिरात आराधना करून व्यायाम करायचे. आठवडाभरात मी या वाड्यात स्थिर स्थावर झालो. एके दिवशी मध्यरात्री माझा दरवाजा कोणीतरी वाजवला. मला जाग आली आणि दरदरून घाम फुटला. घरमालकाचा गिरीश आला की काय. तेवढ्यात गायकवाड सरांनी आवाज दिला, विश्वास, दार उघड. मी घड्याळात पाहिलं. पहाटेचे 3 वाजले होते. सरांनी उठायला सांगितलं. ओढ्याच्या शेजारी पाण्याचा सार्वजनिक नळ होता. तिथे सरांबरोबर आंघोळ केली. पहाटेची नीरव शांतता, ओढ्यातील पाण्याची खळखळ व मारुतीच्या मंदिरातील घंटेचा नादमय आवाज, हे सगळं अद्भुत होतं. मी थंडीनं कुडकुडलो पण अर्ध्या तासात अभ्यासासाठी सिद्ध झालो होतो. या ब्रह्ममुहूर्तावर शरीरामध्ये एक वेगळीच उर्मी तयार झाली. पुस्तक समोर घेतलं व वाचायला सुरुवात केली. एवढी एकाग्रता मला पूर्वी कधी अनुभवायला मिळाली नव्हती. जे वाचत होतो त्याचं स्पष्ट आकलन होत होतं व थेट मेंदूत जात होतं. आता काय 3 वाजताच्या गजराची सवय झाली. यावेळी प्रातर्विधीसाठी जायला फार संकोच नसायचा. नाहीतर सकाळी 6 वाजता येणाऱ्या एसटीमुळे रस्त्यावर मान खाली घालून बसावं लागायचं. थंड पाण्याची पहाटेची आंघोळ शरीरातील रोम रोम जागृत करायची. पहाटे 5च्या दरम्यान चहाची तलफ यायची. त्यावेळी स्टँडवर उडपी हॉटेल होतं. तिथे चहा तयार असायचा. पण मी बाहेर चहा घेतो हे आत्याला कळेल या भीतीनं चहा प्यायचं धाडस बरेच दिवस झालं नाही. शेवटी एकदा मी कावरा बावरा होऊन हॉटेलमध्ये घुसलो व 30 पैशांना मिळणारा चहा प्यायलो. हॉटेलमध्ये जाण्याचं हे माझं पहिलं धाडस. अधूनमधून मग या चहाची ओढ लागली. सायकल जुनी होती त्यामुळे तिची चेन अनेकदा निघून पडायची. पण तिच्यामुळे वेळेची बचत होत होती. वेळेच्या व्यवस्थापनाचं माझं सूत्र लहानपणापासूनच पक्कं होतं. मी सायकलने वेगानं शाळेत पोहोचायचो. शाळेत घंटा वाजायच्या आधी पोहोचेन याची दक्षता घ्यायचं.
मी दुपारच्या ब्रेकमध्येही डबा खाऊन उरलेल्या वेळेत 15 ते 20 मिनिटं अभ्यास करायचो. मी आता अभ्यासात मिलिंद हेर्लेकरला टफ देऊ लागलो. चाचण्यांमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडू लागले. कन्याशाळा ही आमच्या शाळेच्या कॅम्पसमध्ये होती. मिलिंद व मी कन्याशाळेतील सीमा जाधव आम्हा तिघांपैकी केंद्रात कोणीतरी बाजी मारेल अशा चर्चा शिक्षकांमध्ये रंगू लागल्या. 10वीचं वर्ष म्हणजे माझ्या पद्धतशीर व रचनात्मक अभ्यासाला दिशा देणारं वर्ष. यावर्षी मी माझ्या शुद्ध लेखनापासून हस्ताक्षरापर्यंत प्रत्येक लहान सहान गोष्टीवर बारकाईनं कष्ट केले. पाठांतर कुठे आवश्यक आहे आणि कुठे आकलन शक्तीवर भर द्यायचा याची आखणी केली. जुन्या प्रश्नपत्रिका जमा केल्या, प्रश्नांच्या स्वरूपाचा अभ्यास केला आणि सुरुवातीपासून न बघता चाचण्या सोडवण्यावर भर दिला. विज्ञानाच्या प्रॅक्टिकल्समध्ये 20 पैकी 20 गुण मिळवणं खूप महत्त्वाचं असायचं. रसायनशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकांचा मिलिंद आवडता विद्यार्थी होता. त्यामुळे माझे गुण ते कापतात की काय ही भीती मला सुरुवातीपासून होती. त्यामुळे प्रयोग करतानाही मी सावध असायचो. माझे प्रत्येक पानावर A+चा शेरा मिळेल याची खबरदारी घ्यायचो. मराठी ही प्रथम भाषा असल्यानं तिचा दर्जा वरिष्ठ पातळीवरचा होता. त्यामुळे भाषेत मार्क मिळवणं अधिक कठीण असायचं. त्यामुळे कविता किंवा पाठ समजून घेतेवेळी कवीच्या किंवा लेखकाच्या परिचयावर अधिक लक्ष द्यायचो. त्यामुळे उत्तरात इतरांपेक्षा वेगळेपणा यायचा. इतिहास पण नकाशाचा उपयोग करायला सुरुवात केली. विज्ञानाच्या आणि भूगोलाच्या स्वच्छ आकृत्या आणि भूमितीची रेखीव गुणोत्तरं माझ्या वह्यांची पानं भरू लागली. इंग्रजी हा आवडीचा विषय. 9वीपर्यंत वेदपाठक सर शिकवायचे. 10वीला मात्र वैद्य सर आले. सुरुवातीला त्यांच्याकडून इंग्रजी शिकायला जड जाऊ लागलं. पण वेळीच प्रसंगावधान राखून इंग्रजीचा बागुलबुवा तयार होऊ दिला नाही. उद्या कोणता धडा शिकवणार तो आदल्या रात्री वाचून काढायचो, समजून घ्यायचो. अवघड शब्दांना डिक्शनरी शोधायचो. त्यामुळे वैद्य सरांचं अवघड शिकवणं कळायला लागलं. माझ्या नेमक्या शंका आदल्या दिवशीच लिहून ठेवलेल्या असायच्या. त्या विचारायला लागलो. प्रत्येक प्रश्नाचं बोट वर करून फाड उत्तर द्यायला लागलो. 9वीत पहिला आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्यावेळी नवनीतची अपेक्षित प्रश्नांची गाईडबुक मोफत मिळायची. पण मला माहीत होतं की सगळेजण या गाईडमधूनच घोकमपट्टी करणार आणि आपलं उत्तरही इतरांसारखंच ठराविक, साचेबद्ध व रटाळवाणं होणार. त्यामुळे प्रत्येक उत्तरात मी कसा स्वतःला उतरवेन आणि परीक्षकाला ते कसं इतरांपेक्षा उजवं आणि वेगळं दिसेल याचा कटाक्ष पाळायला लागलो. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली. हे खूप प्रसिद्ध वाक्य आता ज्यावेळी वाचतो त्यावेळी वेगळेपणा जपण्यासाठी 10वीत केलेल्या माझ्या प्रयत्नांची महती कळते. बघता बघता 10वीचं वर्ष संपत आलं. परीक्षा जवळ येऊन लागली तसं टेन्शन वाढायला लागलं. पण अभ्यासानं त्या सगळ्या तणावाचे डोंगर सोपे वाटायला लागले. खरं तर परीक्षा कधी येते आणि मी पेपर कसे आणि कधी सोडवतो अशी उत्सुकता लागून राहिली. परीक्षेचे फॉर्म भरायचे होते. पहिला ब्लॅक अँड व्हाईट पासपोर्ट साईज फोटो काढला. हॉल तिकीटवर तो चिटकवला. छत्रपती विद्यालयात माझा परीक्षा नंबर आला होता. मारुतीचं दर्शन घेऊन व आत्या मामांचा आशीर्वाद घेऊन परीक्षेला गेलो. अभ्यास चांगला झाला होता. त्यामुळे पेपर एकापेक्षा एक सरस सोडवले. 10वीची परीक्षा झाली. आता दप्तराचं ओझं हलकं झालं होतं. गावाकडे गेलो. खूप मजा करायची होती. गावातल्या दोस्तांबरोबर धांगडधिंगा घालायचा होता. ज्या गोष्टी आत्तापर्यंत केल्या नव्हत्या त्याची चव चाखायची होती. राजकारणात भाग घ्यायचा होता. जीवाची मुंबई करायची होती. सिगरेटचे झुरके घ्यायचे होते. बियर ढोसायची होती. तमाशात जाऊन शिट्ट्या मारायच्या होत्या. वर्षभर केलेल्या अभ्यासानं आलेला ताण हलका करायचा होता. मन हलकं करायचं होतं. मुक्त जगात पक्षाप्रमाणे घिरट्या घालायच्या होत्या. थोडक्यात टुकार टवाळखोर करतात ते सगळे उद्योग करून श्रमपरिहार करायचा होता. गावातले मित्र जमा केले. लाल रंगाची लंगोट लावून तालमीत जायला लागलो. लंगोट चढून आखाड्यात उतरलो. कुस्तीपेक्षा तांबडी माती उकरायला प्राधान्य दिलं.
जोर बैठका मारायला सुरुवात केली. हात एवढे काडीसारखे होते की कितीही प्रयत्न केला तरी शड्डूचा आवाज यायचा नाही. चापट्या मारून मात्र लाल व्हायचे. मोठे पहिलवान मुद्दाम कान फुगवून देतो म्हणून कानावर त्यांचे बलदंड हात मारायचे. त्यांच्या सुपारीसारख्या चेपलेल्या कानांकडे, पिळदार बाहूंकडे आणि घामानं भिजलेल्या तांबड्या मातीनं रंगलेल्या शरीराकडे पाहून व्यायाम करायला ऊर्जा यायची. अशा गबरू पहिलवानांशी दोस्ती केली. आम्हा 14-15 वर्षांच्या कार्ट्याचं टोळकं जमा झालं. खांद्यावर गेरू रंगाचे रुमाल टाकून, शर्टाची वरची 2 बटणं उघडी ठेवून, काखेत लिंबू ठेवल्यासारखे बाहू फुगवून आम्ही गावातून मस्तीत फिरू लागलो. दादागिरीचा पहिला प्रयोग रवी शेट्टीच्या हॉटेलवर करायचा ठरवला. आम्ही बाह्य आखून रवीच्या हॉटेलात जंगी प्रवेश केला. आपल्या भावकीतल्या ज्येष्ठ गुंडांकडून हा मद्रासी पैसे घेत नाही आणि आपणही त्याला पैसे द्यायचे नाहीत असा प्लॅन होता. कांदा भजी, मिसळ पाव सटकून खाल्ला. स्पेशल चहाही ढोसला. वेटरनं 36 रुपये बिल आणून दिलं. इशारा करताच तान्यानं टेबलावरच्या कप बशा खाली फेकल्या. आमच्या बाहूंमध्ये त्वेष संसारला होता. वातावरण टाईट झालं होतं. पहिलं वेटरला आणि नंतर रवी अण्णाला बदडायचं हे ठरलं होतं. बशा फुटल्याचा आवाज ऐकून रवी अण्णा धावत आला. आमच्या राक्षसी उन्मादाचा त्याला अंदाज आला. त्यानं हात जोडून बिल दिल्याबद्दल माफी मागितली व पुन्हा अशी चूक करणार नाही याची ग्वाहीही दिली. आम्हाला फड जिंकल्याचा माज आणि आनंद झाला. बाहेर पडतेवेळी रवी अण्णानं पाठीमागून आवाज दिला, भाऊ 1 मिनिट, तुमच्याशी बोलायचं आहे. मी त्याच्याबरोबर बोलू लागलो. बाजूला गेलो. तो हात जोडून म्हणाला, भाऊ तुम्ही या पोरांच्या नादाला लागू नका. तुमच्याकडे गाव खूप उमेदीने पाहतो. तुम्ही शाळेत हुशार आहात. शिकून मोठे व्हा. वाटलं तर मी रोज तुम्हाला घरी चहा नाश्ता आणून देईन. पण असा अन्नाचा अपमान करू नका. मला त्या मद्रासाचे शब्द कदमबाईंच्या शब्दांप्रमाणे वाटले. त्या किशोरवयीन मरकट बुद्धी, तिला काय कळणार आणि कळलं तरी कसं वळणार. माळावर आमच्या पार्ट्या झडू लागल्या. किलोभर मटण घ्यायचं, भाकऱ्या बांधून घ्यायच्या आणि टेपवर ढगाला लागली कळं लावून अंग मोडेपर्यंत नाचायचं. तान्याने एक दिवस बिअरच्या बाटल्या, 4 मिनार सिगरेटची पाकिटं आणि बिड्याचं बंडल आणलं. सर्वांनी बिअरचे ग्लास रिचवायला सुरुवात केली. मला चव व वास दोन्हीही आवडलं नाही. पण मर्दुमकी दाखवायला मीही माझा ग्लास रिता केला. खोकत खोकत बिड्याही ओढल्या. रात्रीचे 9-9:30 वाजले होते. टेप लावून धिंगाणा सुरू केला. शेजारच्या झोपडीवजा घरातून दूधवाल्यांची पोरं आली. त्यांनी टेपचा आवाज कमी करायचं आर्जव केलं. पण बियर मस्तकात व बिडी नाकाकानात संचारली होती. आमच्यात बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली आणि त्याचं पर्यवसान मारामारीत झालं. मारामारीत दूधवाल्या पोऱ्यांची व आमचीही थोबाडं सुजली होती. दारूचा वास लपवत घरी जायचं होतं. घरी कळलं तर फज्जा होणार होता. रात्रभर डोंगरात भटकलो. अंग दुखत होतं, थंडी वाजत होती. झोपेनं बेजार केलं होतं. पहाटे कोंबडा फुटायच्या वेळी घरी पोहोचलो. 9 वाजता तात्याचं बोलावणं आलं. त्यावेळी डोळे उघडले. दूधवाला आपल्या 2 मुलांना घेऊन तात्यांना भेटायला आला होता. त्याला पाहताच माझी पाचावर धारण बसली. आता खैरियत नाही. पण दूधवाल्याचा सूर मवाळ होता. त्याच्या पोरांनी नांगरे घोडेंच्या पोरांशी घेतलेला पंगा त्याला परवडणारा नव्हता. तो गयावया करून एक वेळा माफ करायची भाषा करत होता. थोडंसं हायसं वाटलं. थोड्या वेळानं दूधवाला निघून गेला. तो जाताच तात्यांनी रागानं कटाक्ष टाकला, पण एकही शब्द बोलले नाही. त्यांच्या मूकनिषेधाच्या भाषेनं जीव पिळवटून निघाला. येथून पुढे दारू नाही, सिगारेट नाही, फालतू नाद नाहीत व टुकाऱ्या नाहीत हा निश्चय केला. महिनाभर सुट्टी उडून गेली होती. उरलेल्या सुट्टीत मुंबईला जायचा बेत केला. लहानपणी 4थीला असताना मंदा अक्काच्या लग्नाला रायगडजवळ उरणला गेलो होतो. जाताना लोणावळा खंडाळा घाट लागत होता. टेम्पोतून प्रवास केला होता. टेम्पोत मला तात्यांच्या शेजारी पुढच्या सीटवर जागा मिळाली होती. प्रवासात डोळे भरभरून मुंबईला जाणारा रस्ता पाहिला होता. 3 मजली इमारतीत पहिल्यांदा शिराळ्यात पाहिली होती. उरणला 5 मजली इमारत पाहण्याचा योग आला. तिथे समुद्र पाहायला मिळाला होता. समुद्राच्या पलीकडे धुसर अशा मुंबईच्या किनाऱ्यावरील टोलेजंग इमारती दिसायला असल्याचा भास व्हायचा. मात्र आता मुंबईत
सिनेमात पाहिलेली मुंबई प्रत्यक्षात पाहणार होतो. चांदोली मुंबई एस.टी बस पकडली आणि मुंबई सेंट्रलला पोहोचलो. सोबत विकास आणि विजय होते. आतेभावाच्या रूमवर उतरलो. चाळीतील रूम विकून आतेभावानं टॉवरमध्ये एक रूमचा ब्लॉक घेतला होता. रूम छोटीशी होती. तिच्या कोपऱ्या कोपऱ्यात खोचून फर्निचर रचलं होतं. छोटासा पोर्टेबल ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीही होता. 10x15च्या खुराड्यात माणसं माणसाला थटत होती. आतेभाऊ, त्याचं कुटुंब, आत्याचा गोतावळा त्या खोलीत आणि खोलीबाहेरच्या लहानशा पडवीत जिथं जमेल तिथं पहुडला होता. पण कुठेही कोणाच्या चेहऱ्यावर या गर्दीविषयी तक्रार नव्हती. बारीबारीनं प्रत्येकजण टॉयलेटला जात होता. लागूनच असलेल्या छोट्या बाथरूममध्ये आंघोळीची लगबग सुरू असायची. त्यात आम्हा तिघांची भर पडली. आम्हीही आमचा बाडबिस्तारा ठेवून प्रातर्विधी आटोपला आणि घडीचे कपडे घालून मुंबईत भटकायला निघालो. गेटवे, ताज हॉटेल, मरीन ड्राईव्हपासून चौपाटीपर्यंत पाय तुटेपर्यंत पायपीट केली. उंच उंच इमारती मान वाकडी करून मोडेपर्यंत पाहिल्या. आठवडाभर दक्षिण मुंबईची सफर केली. सोबतीला आतेबहिणीचा मुलगा निलेश गाईड म्हणून असायचा. त्याच्या मुंबईबद्दलच्या ज्ञानानं आम्ही अवाक व्हायचो. त्यानं त्यावेळच्या पॉश मिनर्व्हा थिएटरमध्ये सिनेमा दाखवला. शोले. इथं कितीतरी वर्ष चालला होता म्हणे. मध्यंतर झाल्यावर मी 4 आईस्क्रीमचे कप घेतले. 100ची नोट दिली. थांबलो, पण तो सुट्टे पैसे परत देईना. म्हणून वैतागून त्याच्यावर ओरडलो तर 25 का 1 है, कहाँ से चले आते हे, म्हणून त्यानंही पलटवार केला. 1.5 रुपयांच्यावर कधी आईस कांडी खाल्ली नव्हती. त्यामुळे अशा झटक्यांनी मुंबईत फार दिवस मजा करायला परवडेल हा भ्रम दूर झाला. देशमुख साहेब कॅबिनेट मंत्री झाले होते. सकाळी सकाळी बस पकडून खूप आशेनं त्यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर गेलो. गांधी नावाचा त्यांचा PA आमच्याच गावचा होता. त्यानं हॉलमध्ये बसायला सांगितलं. देशमुख साहेब 9:30ला हॉलमध्ये आले. प्रत्येकाला आपुलकीनं भेटले. मला पाहताच त्यांनी पाठीवर शाबासकी दिली आणि कौतुकानं बोललेही, पहिलवानाचा मुलगा ना, तुझ्याबद्दल मी ऐकतो आहे. शाळेत चमकतो आहेस. एकच गोष्ट सांगतोय, महत्त्वाकांक्षा मोठी ठेवायची. काय जाणू, भविष्य काळात तू अशा बंगल्यात मोठा सरकारी अधिकारी होऊन राहशील. असाच अभ्यास केलास तर एक दिवस तू नांगरे घराण्याचं नाव उज्ज्वल करशील. बोलता बोलता खिशाकडे त्यांचा हात गेला व 500ची नोट त्यांनी माझ्या हातावर ठेवायचा प्रयत्न केला. त्यांच्या शब्दांनी माझा ऊर भरून आला होता. त्यांच्या उद्गारामुळे माझ्या रोमारोमातील आत्मविश्वास आणि आत्मसन्मान जागा झाला होता. मी नम्रपणे त्यांना ती नोट परत केली आणि म्हणालो, सर, तुमचे शब्दच माझी ताकद आहेत, प्रेरणा आहेत. मी 10वीची परीक्षा दिली आहे. तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. तुमचा हात असाच पाठीवर असू दे आणि लढण्याचं बळ मिळू दे. त्यावेळी मी कुसुमाग्रजांची मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा ही कविता वाचली नव्हती, पण माझे उत्स्फूर्त उद्गार कवितेतील भावनांना स्पर्श करणारे होते. साहेबांना माझा स्वभाव, स्वाभिमान आवडला. त्यांनी आम्हा तिघांना वेगळे बसवून पोहे खायला दिले आणि एका जीपनं डिलाईट रोडला सोडलं. जातेवेळी 500ची नोट घेतली नाही म्हणून इतर तिघांच्या खूप शिव्या खाव्या लागल्या. पण ते शब्द भिरभिरत होते मस्तकामध्ये. तो बंगला, ती गाडी, ते वैभव सारं शक्य आहे. मात्र झोकून, पेटून, मोडून, फाडून अभ्यास करणं ही त्यासाठी असणारी एकच पूर्व अट होती. सुट्टी संपली. निकाल आठवड्याभरावर आला. रुखरुख होती काय होईल आणि तो दिवस उजाडला. पेपरमध्ये निकालाची लांबलचक यादी जाहीर झाली होती. मी माझा नंबर शोधला. 700 पैकी 616 गुण मिळाले होते. 88% मार्क मिळवून मी 1988 साली केंद्रात पहिला आलो होतो. कष्टाचं चीज झालं होतं. यशाची पहिली चव चाखली. तात्या तर बेहद खुश झाले. अख्ख्या गावाला त्यांनी पेढे वाटले. शाळेतील बोर्डावर माझं नाव लिहिलं होतं. वाचनालयात माझा सत्कार ठेवला होता. त्यावेळी मी तेथील ग्रंथपालांच्या पाया पडलो. त्याच ग्रंथालयातून मी केसरी पेपरमध्ये येणाऱ्या 10वीच्या अभ्यासक्रमांच्या कात्रणांना हळूच कात्री लावून चोरून नेत असे. पण ग्रंथपालांना माहीत असूनही त्यांनी माझी चोरी पकडली नव्हती. अभ्यासासाठी सर्व प्रकारच्या क्लुप्त्या मी केल्या होत्या.
त्या मात्र स्वच्छ आणि निरागस मनाने. मला त्याचं फळ मिळालं होतं. आता पुढे मात्र मोठं आव्हान होतं. भातुकलीचा खेळ संपला होता.